नमस्कार, मी विनय. आपण पाहतात मराठी वार्ता. मराठी वार्ता सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आज आपण पाहणार आहोत 8 मार्च 2026 ते 14 मार्च 2026 अंतर्गतच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या 5 मिनिटात झटपट. दिनांक 8 मार्च 2026 गोंदिया. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाने घडवला 2600 महिला उद्योजक. गोंदिया. गोंदियातील महिलांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. उद्योग उभारणीत सुद्धा त्या अग्रेसर आहेत. योग्य आर्थिक व्यवस्थापन, शासनाचे पाठबळ आणि बँकांनी दिलेल्या आर्थिक बळामुळे जिल्ह्यात तब्बल 2600 महिला उद्योजिका तयार झाल्या आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून या महिला उद्योजिकांना आशेचा किरण गवसला आहे. दिनांक 9 मार्च गोंदिया. रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करा. गोंदिया. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर शासनाने अघोषित बंदी घातल्याने शेतकऱ्यांच्या सिंचन, विहिरी, गोठे, फळबागांसह सार्वजनिक कामे रखडली असून ग्रामीण विकास ठप्प झाले आहे. परिणामी जिल्ह्यात शेकडो सरपंचांनी शनिवारी दिनांक 7 मार्च जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून संताप व्यक्त करीत ही कामे तात्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करू असा गंभीर इशारा प्रशासनाला दिला आहे. दिनांक 10 मार्च. कार्यस्थळी महिला किती सुरक्षित? सर्व कार्यालयांचे होणार पॉस ऑडिट. गोंदिया. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही अनेक कार्यस्थळांवर गंभीर मानला जात असताना कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ रोखण्याच्या राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 11 मार्च. आठवडाभर पुरेल एवढा सिलेंडर साठा. काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज. गोंदिया. जागतिक युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे 12,000 घरगुती गॅस सिलेंडर तर 500 व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध असून हा साठा साधारण आठवडाभर पुरेल एवढाच असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्यात कोणताही अडचण येणार नाही असंही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दिनांक 13 मार्च. सिलेंडरच्या किमती कमी करा, सहज उपलब्धता सुनिश्चित करा. गोंदिया. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने LPG गॅसच्या किमती वाढवून पठाणी लूट करत आहे. अशा सिलेंडरची किमती कमी करून सिलेंडर सहजपणे उपलब्ध होणार याची व्यवस्था करावी अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे. दिनांक 14 मार्च. नमाद महाविद्यालयाच्या 46 विद्यार्थ्यांची TSCSमध्ये निवड. गोंदिया. स्थानिक नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस TCS या कंपनीने घेतलेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल 46 विद्यार्थ्यांची व्यवसाय प्रक्रिया सेवा BPS या पदासाठी करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नागपूर मिहान येथे नियुक्ती देण्यात येणार आहे. दिनांक 8 मार्च 2026 भंडारा. घरगुती गॅस व खाद्यतेल 60 रुपयांनी महागले. दिनांक 9 मार्च. ऑपरेशन ऑल आऊट. एकाच रात्रीत 129 आरोपींची झाडाझडती. भंडारा जिल्ह्यातील संभाव्य अनुचित घटना आणि घातपाती कारवाया रोखण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भंडारा पोलिसांनी शुक्रवारी रात्री जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट अभियान राबविले. यात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींची चौकशी केली तर 129 जणांच्या घरांची झाडाझडती घेतली. रात्रभरात विविध प्रकारच्या 283 वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या नोंदी 17 पोलीस स्टेशनमध्ये झाल्या. दिनांक 10 मार्च. प्रधानमंत्री आवासाला योग. 168 घरकुलांना मंजुरी. तुमसर शहरातील घरकुलांचे स्वप्न पाहणाऱ्या गरजू नागरिकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नगर परिषद तुमसर हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अनेक बेघर कुटुंबाच्या पक्क्या घरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आहे. दिनांक 11 मार्च. तुमसर नगर परिषदेत 12 मार्चला पुन्हा स्वीकृत सदस्य निवडीवरून होणार रणसंग्राम. तुमसर नगर परिषदेत 3 स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून रोजी होणाऱ्या निवड प्रक्रियेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मागील निवड प्रक्रियेत निर्माण झालेल्या वादानंतर आता पुन्हा निवड होणार असल्याने हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिनांक 12 मार्च. तुमसरातील जनता दरबारात तक्रारींचा पाऊस. 100 तक्रारींचे केले निवारण. तुमसरात आयोजित जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. असेच आयोजन महिन्याला 2 वेळा झाल्यास समस्या नेमक्या कोणत्या आहेत यावरही अधिक लक्ष देता येईल.
त्यात प्रशासनाचा वेळ आणि पैशाचाही बचत होईल. दिनांक 13 मार्च. प्रशिक्षण बाजूला ठेवून भावी परिचारिकांकडून ICUमध्ये साफसफाईची कामे. भंडारामधील सरकारी रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीकडून प्रशिक्षणऐवजी साफसफाईचे कामं करवण्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दिनांक 14 मार्च. ऑनलाईन बुकिंग बंद, एजन्सी पुढे रांगा. भंडारा. यापूर्वी मोबाईलवरून मेसेज देऊन सिलेंडरच्या बुकिंगसाठी एजन्सीकडे नंबर लावला जायचा. मात्र सिलेंडर टंचाई सुरू झाल्यापासून आता ऑनलाईन बुकिंग बंद झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना थेट एजन्सीमध्ये जाऊन स्वतः सिलेंडरचे बुकिंग करावे लागत आहे. शुक्रवारी भंडारा शहरातील गांधी चौकात असलेल्या एजन्सीपुढे बुकिंगसाठी ग्राहकांची अशी मोठी रांग लागलेली दिसली. आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.